नांदेडमधील रिक्षा चालकाच्या मुलाने जिद्द आणि मेहनत करत पोलीस अधिकारी बनण्याचं यश प्राप्त केले। राज्यामधील 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेमधील शासनाने राखून ठेवलेल्या प्रलंबित EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गामधील निकाल नुकताच जाहीर झालाय आणि त्यामध्ये राज्यातील तब्बल 65 जणांना यश मिळाले। त्यामध्ये नांदेडमधील वैभव चक्रवार याचा देखील समावेश आहे। हदगाव तालुक्यातील तामसाजवळ असलेल्या वायपना बुद्रुक येथील ग्रामीण भागातील वैभव चक्रवार या तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे। वैभवचे वडील रिक्षा चालक तर आई अंगणवाडी सेविका आहे। त्यांच्या या यशाबद्दल वैभव चक्रवार काय म्हणाले हे पाहूयात। तर संघर्ष हा खूप अवघड होता, तसा काय सोपा नव्हता। तर सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो। माझं नाव वैभव नरेशराव चक्रवार। माझं गाव वायपनाबू नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे। तसं स्पर्धा परीक्षेची तयारी मी 2015 पासून सुरू केली होती आणि 2015 पासून सुरू केली। परभणी जिल्ह्याचे महिला व बालकल्याण अधिकारी तिडके सर आणि PSI नागोराव सर यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो होतो। 2015 साली सुरू केल्यावरती 2016लाच माझा PSIला मी फायनलला गेलो होतो, पण फायनलला काही कारणामुळे ग्राउंड कमी आलं, त्यामुळे फायनलला मी 3 मार्कानं उडालो। त्यानंतर 2 वर्ष मी लगातार ट्राय केलं, पण कधी मेन्स कधी प्री कधी फायनलला मी उडत गेलो। बाकीच्या पण परीक्षा दिल्या होत्या, पण काही जमलं नाही। त्यानंतर 2020ला राज्य सरकारनं 650ची ॲड काढली होती। त्यामध्ये EWS आरक्षण सहित 750ची ॲड काढली होती, पण कोरोना काळामुळं 2 कोरोना ह्या लाटा आल्या होत्या, त्यामुळं ह्या परीक्षा प्री असेल मेन्स असेल ह्या 2 वर्ष समोर गेल्या। त्यामुळं ही 2020ची ॲड आज चालून 28 डिसेंबर 2023ला कंप्लीट झाली। त्यामध्येही जे 650 जागा होत्या त्यामध्ये 65 जागा ज्या होत्या त्या EWSला राखीव होत्या, ज्या मोदी सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे EWSला, त्यासाठी राखीव होत्या। बाकी मुलांचा 583 मुलांचा निकाल 4 जुलैलाच लागला होता, पण SCBC टू EWS केसमुळं 65 जे EWS उमेदवार आहेत त्यांचा निकाल राखीव ठेवला होता। अनेक तरुणांचं अशा स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न असतं, त्यासाठी ते अत्यंत मेहनत व जिद्दीने प्रयत्न करत असतात व याच मेहनतीच्या जोरावर वैभव याने यश संपादन करत व सातत्याने येणाऱ्या अपयशावर मात करत हे यशाचं शिखर गाठून आई वडिलांचे नाव लौकिक केले आहे। त्यासाठी वैभवचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे। एका रिक्षा चालकाचा मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाल्यामुळे त्याचे वडील नरेश चक्रवार यांचा आनंद सुद्धा द्विगुणित झालाय। याबद्दल ते काय म्हणतायत हे पाहूयात। आता खूप आनंद वाटतो। ज्यावेळेस तो शिक्षणाला बाहेरगावी जात होता, नांदेडला किंवा पुण्याला, त्यावेळेस परिस्थिती नाजूक होती, पण परिश्रम करून माझं मी ऑटो चालवून घरचा उदरनिर्वाह, घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळं घरचेला अंगणवाडीची सर्व्हिस होती, त्याला 5-7 हजार रुपये महिना भेटायचा। मी दिवस रात्र मेहनत करून मी 5-6 हजार रुपये महिन्याचं नियोजन लावत होतो आणि अशा पद्धतीनं त्याच्या शिक्षणाच्या पैशाचं नियोजन लावलं आणि त्या नियोजन लावल्यामुळं त्याचं सक्सेस झाला। त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटतो। यासोबतच वैभवच्या या आनंदात त्याचे मित्रमंडळी सुद्धा आवडीने सहभागी झाले आहेत। आपल्या मित्राच्या या यशाबद्दल त्यांना काय वाटतंय हे पाहूयात। आज आमचा वर्ग मित्र वैभव नरेश चक्रवार यांची PSI पदी निवड झालेली आहे। त्याबद्दल आमचा एक वर्ग मित्र म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे। त्याची जे पहिल्यापासून तळमळ होती शिकण्याची आणि PSI बनण्याची, हे त्याचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आम्हालाच नाही तर सर्व गावकरी मंडळींना आम्हाला अभिमान आहे।